26 अकराचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी. पटियाला हाऊसच्या एनआयए कोर्टाचा निकाल. एनआयएकडून 20 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. एनआयएकडून 26 अकरा हल्ल्याबाबतचे ईमेल सादर, तर पोलीस कस्टडी मिळवण्यासाठी एनआयएकडून ईमेल सादर. न्यायालयीन कस्टडी ही चौकशीसाठी पुरेशी नाही असा एनआयएचा दावा. दहशतवादी तहव्वूर राणाचा पहिला फोटो समोर, तर तहव्वूर राणा हा 26 अकराच्या हल्ल्यातील मास्टरमाइंड. कसाब नंतरचा हा दुसरा जिवंत दहशतवादी हाती. तहव्वूर राणाला संविधानानुसार शिक्षा होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य. राणाचं प्रत्यार्पण हे मोदी सरकारच्या राजकीय मुत्सद्देगिरीचं मोठं यश असल्याचाही शहांचा दावा. तहव्वूर राणाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. 26 अकराच्या हल्ल्यातील शहीद तुकाराम ओंबळे यांचे बंधू एकनाथ ओंबळे यांची मागणी. कसाबला पकडताना तुकाराम ओंबळे शहीद झाले होते. तहव्वूरला भारतात आणल्याचं क्रेडिट अमित शहा स्वतःला आणि मोदींना देत आहेत. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची टीका. तर कसाबप्रमाणे तहव्वूरला सुद्धा शिक्षा द्यावी, चव्हाण यांची मागणी. धनंजय मुंडेंसह गँगची औरंगजेबापेक्षा जास्त क्रूर वृत्ती. माझ्या आईवर दबाव टाकल्यानंच तिनं आत्महत्या केली, करुणा मुंडेंचा आरोप. रुग्णाची गोपनीय माहिती सार्वजनिक केल्यामुळे डॉक्टर सुश्रुत घैसास आणि धनंजय केळकरांवर गुन्हा दाखल. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी भिसे कुटुंबाची पुण्यातल्या अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटी निधी वापरला नाही. धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर. मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी. माणुसकीला कलंक असणारं हे कुटुंब. गरिबांचं शोषण करणाऱ्यांना साथ देऊ नका. कडक कारवाई झालीच पाहिजे. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणावरून वडेट्टीवार संतापले. जोपर्यंत त्या मातेला न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढणार. दोषींवर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. आमदार अमित गोरखेंचं ट्विट करत जयंत पाटलांना प्रत्युत्तर. अमित गोरखेंचं आपल्या भूमिकेवरून युटर्न घेण्याचं कारण काय, असा सवाल जयंत पाटलांनी विचारला होता. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56% वेतन जमा, तर उरलेलं 44% वेतन कधी मिळेल यासंदर्भात एसटी कर्मचारी चिंतेत. पूर्ण पगार द्या अन्यथा आंदोलन करणार, एसटी कामगार संघटनांचा इशारा. एसटी कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून हालचाल, तर एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार हा सोमवारी होणार. एकनाथ शिंदेंची फायनान्स सेक्रेटरी ओपी गुप्तांसोबत चर्चा. पगारासंदर्भात उद्या लेखी आदेशही जारी केले जाणार. एसटी कर्मचाऱ्यांचे उर्वरित पगार देण्यावरून महायुतीमध्ये श्रेयवाद रंगल्याची चर्चा. शिंदेंकडून फायनान्स सेक्रेटरी ओपी गुप्तांसोबत चर्चा. कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार सोमवारी, शिंदेंच्या कार्यालयाची माहिती. तर दुसरीकडे अमोल मिटकरींनी ट्विट करत अजितदादांचं कौतुक केलं. अर्थ खात्याकडून वेळेवर पैसे न मिळाल्यामुळे आम्हाला अडचण होते. वेळेत पैसे दिल्यास एसटी महामंडळ तोट्यात राहणार नाही. मंत्री प्रताप सरनाईकांकडून खंत व्यक्त. संतोष देशमुख प्रकरणाची पुढील सुनावणी आता 24 एप्रिलला, तर आरोपींच्या वकिलांना सर्व पुरावे, कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस देण्याची माहिती. निर्दोष मुक्ततेसाठी वाल्मिक कराडचा कोर्टात अर्ज, तर वाल्मिकची संपत्ती मकोकाखाली जप्त करण्यासाठी कोर्टात अर्ज. अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची माहिती. शिंदेंकडून ठाकरेंच्या युटी नंतर आता एफबी असा उल्लेख, तर एफबी म्हणजे फुकट बाबूराव शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तर मी सुद्धा एफबी, पण महाराष्ट्राचा फेव्हरेट ब्रदर, महाराष्ट्राचा लाडका भाऊ, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. तर सांगोल्यातल्या भाषणावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका. चेहरा बोळा आणि भानगडी सोळा, मी देखील चेहऱ्यावर जाऊन इतके वर्ष फसलो. शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. संघर्षाची व्याख्या म्हणजे नारायण राणे. उदय सामंतांचं वक्तव्य. कार्यकर्त्यांना नारायण राणेंसारखं वागण्याची सामंतांची विनंती. नारायण राणेंसारखं वागण्याचा प्रयत्न केला तरी महायुती सिंधुदुर्ग रत्नागिरीतनं जाणार नाही, सामंतांची प्रतिक्रिया. नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह आहे, तर ज्या दिवशी परतफेड करेन त्यानंतरच तो व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट करेन, नितेश राणेंचं वक्तव्य. नारायण राणे हे नेहमी दाढी करायला सांगत असतात, तर मी बोललो हल्ली दाढीवाल्यांचा जमाना, माझाही कधी येईल. नारायण राणेंच्या वाढदिवसाच्या सोहळ्यामध्ये निलेश राणेंचं मिश्किल वक्तव्य. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगड दौऱ्यावर. रायगडवरील कार्यक्रम संपल्यानंतर शहा सुनील तटकरेंच्या घरी भेट देणार. सुतारवाडीतील निवासस्थानी येण्याचं तटकरेंकडून शहांना निमंत्रण, तर अमित शहांनी सुद्धा निमंत्रण स्वीकारल्याची माहिती. तर या दरम्यान पालकमंत्रीपदाचा वाद शहांपर्यंत जाणार नाही. लोकसभेचे सदस्य असल्यामुळे तटकरेंनी निमंत्रण दिलं असावं, संजय शिरसाट यांची यावर प्रतिक्रिया. ज्याला कोणीच
नाही त्याचा एकनाथ, तर काही झालं तरी एकनाथ शिंदे शहाजी बापूंच्या पाठीशी, मंत्री जयकुमार गोरे यांचं वक्तव्य. सांगोल्यातल्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंकडून शहाजी बापू पाटलांचं कौतुक, तर टायगर अभी जिंदा आहे म्हणत शिंदेंनी शहाजी बापू पाटील यांचं कौतुक केलं. तर बापूंच्या काय ती डोंगर काय ती झाडी या कवितेनं आम्ही हसायचो, शिंदेंच्या विधानामुळे हशा पिकला. 5 कोटी रुपयात एखाद्या मतदारसंघातील कामं कशी होतील? अजित पवारांनी आंदोलनावरून टोला लगावल्यानंतर सुप्रिया सुळेंचा खोचक सवाल. लाडक्या बहिणींसाठी तिजोरीमध्ये अजिबात पैशांची कमी नाही, लाडक्या बहिणींना ठरलेला हप्ता हा वेळेवर देण्यासाठी आधीच मान्यता, संजय राठोड गिर्या. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून हा आमचा संकल्पनामा, तर संकल्पनाम्यामध्ये दिलेला शब्द महायुती सरकार पूर्ण करेल, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन. मराठी भाषेला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्या, अन्यथा आम्ही प्रखर आंदोलन केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची असेल, राज ठाकरेंचा इशारा. दमानिया स्वार्थासाठी स्वतःची पोळी भाजून घेत आहेत. दमानिया कोर्टात जाणार होत्या, मग काय झालं, का नाही गेल्या? रुपाली पाटलांचा अंजली दमानियांना सवाल. जय पवारांच्या साखरपुड्याला शरद पवारांची उपस्थिती, तर अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवारांच्या साखरपुड्याचं पुण्याजवळच्या घोटावडे या गावातल्या अजित पवारांच्या फार्म हाऊसवर आयोजन, सुप्रिया सुळेंचीही या ठिकाणी उपस्थिती. सोनाई परिवाराचे संचालक प्रवीण माने भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. प्रवीण मानेंनी फडणवीसांची सागर बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली. गेल्या आठवड्यात सुद्धा फडणवीसांची इंदापुरात त्यांनी भेट घेतली होती. तर फडणवीसांच्या भेटीमुळे प्रवीण माने भाजपात जाणार असल्याची चर्चा. अबू आझमींकडून किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार. विशिष्ट समुदायाच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करून धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप. काहींना जिवंत राहण्यासाठी वोट जिहादला जिवंत ठेवण्यासाठी असं वागावं लागतं. अबू आझमींवरील प्रश्नावर भाजप नेते किरीट सोमय्या यांचं उत्तर. गॅस दरवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पुण्यामध्ये महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल मांडून भाकरी थापल्या. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. एल्फिस्टन पूल तोडताना नागरिकांचा विचार केला नाही, खासदार अरविंद सावंतांची टीका. एल्फिस्टन पूल तोडल्यास फक्त करी रोड आणि दादरचा टिळक पूल हे 2च पूल नागरिकांना वापरता येणार. एल्फिस्टन पूल ताबडतोब न तोडण्याची सावंतांची पालिका आयुक्तांकडे मागणी. उत्तर भारतीय विकास सेनेच्या सुनील शुक्लांचं निवडणूक आयोगाला पत्र. मनसेला 2% सुद्धा मतं मिळाली नाहीत. मनसे पक्षासह रेल्वे इंजिन चिन्ह रद्द करण्याची मागणी. देशाच्या व्यवस्थेत बिहारी लोक महत्वाची भूमिका बजावतात. बिहारी लोक अर्थव्यवस्थेला मजबूती देण्याचं काम करतात. मनसेच्या भूमिकेवर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री चिराग पासवान साई दरबारी सहकुटुंब साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. भाजपचे माजी खासदार विखेंकडून पासवान यांचं स्वागत. माजी खासदार सुजय विखे यांच्याकडून केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या वाहनाचं सारथ्य. तर शिर्डी विमानतळ ते साई मंदिरपर्यंत विखेंचा पासवान यांच्यासोबत प्रवास. जयकुमार गोरेंप्रमाणे मलाही मंत्रिपद मिळावं. पक्ष खासदार विशाल पाटलांकडून मंत्रिपदाची इच्छा व्यक्त. भविष्यात काँग्रेससोबत किंवा कुठल्या तरी पक्षात जाईन असंही केलं होतं स्पष्ट. कांद्याच्या बाजारभावावरून आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचे शेतकऱ्यांवरच ताशेरे. एखाद्या शेतकऱ्याला कांदा लागवडीतनं फायदा झाला म्हणून बाकी शेतकरी पण कांदाच लावत सुटतात. 50 पटीनं कांद्याची लागवड केली तर कांद्याचे दर पडणारच. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं विधान. बनावट औषध प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असण्याची शक्यता. आमदार कैलास पाटील यांच्याकडून संशय व्यक्त. दरम्यान धाराशिवच्या शासकीय रुग्णालयामध्ये बनावट औषध देणाऱ्यांवर गुन्हा दाखल. सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंचा भाजपला टोला. बॅलेट पेपरवर निवडणूक. विजयी उमेदवारांच्या अर्धी मतं सुद्धा नाहीत. पैशांचं वारेमाप वाटप करून सुद्धा पराभव. रोहिणी खडसेंचा टोला. रोहिणी खडसेंच्या ट्विटला भाजप आमदार मनोज घोरपडेंनी उत्तर दिलं. तर रोहिणी खडसेंना सहकारातलं काही कळत नसावं म्हणून त्यांनी ट्विट केलं असावं. घोरपडेंचा टोला. सिंधुदुर्गमधील निरीक्षण आणि बालगृहाच्या नूतन इमारतींचा पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ. तब्बल 13 वर्षांनंतर इमारत पूर्ण झाल्यामुळे दिरंगाई संदर्भात नितेश राणेंकडून नाराजीही व्यक्त. लवकरच ई कॅबिनेट सुरू होणार. सर्व मंत्री आणि सचिवांना आयपॅड मिळणार. हिमाचल प्रदेशप्रमाणेच राज्यात सुद्धा ई कॅबिनेटचा निर्णय. अमरावतीमध्ये हजारो महिलांकडून हनुमान चालिसा पठण. हनुमान चालिसा पठणाला नवनीत राणांची सुद्धा उपस्थिती. मुंबईच्या सायनमध्ये मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शेतकरी थेट ग्राहक आंबा बाजाराचं उद्घाटन.
तर मुंबईकरांना देवगड, राजापूर आणि रत्नागिरीतल्या आंब्याची चव चाखता येणार आहे। यावेळी आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी एकमेकांना आंबा भरवल्याचं चित्र पाहायला मिळालं। नाशिकच्या लासलगाव शासकीय रुग्णालयाला खासदार भास्कर भगरे यांची अचानक भेट। खासदारांच्या अचानक भेटीमुळे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेवकांची धावपळ। शाळकरी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या समितीच्या अहवालावर राज्य सरकारकडून कोणताही निर्णय नाही। बदलापूरसारखी घटना घडण्याची वाट पाहणार आहात का? समितीच्या अहवालावर मुंबई हायकोर्टाकडून कामी होईल। घर पाडून महिना झाला मात्र आम्हाला कुणीच न्याय दिला नाही। न्यायासाठी मुंबई जाणार खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसले यांची प्रतिक्रिया। लातूरमध्ये मुंबई पोलिसांना उघडला ड्रग्ज कारखाना। रोहिणा गावातील पत्र्याच्या शेडमध्ये कारखान्यावर डीआरआयच्या पथकाकडून छापा। 2 कोटींचा ड्रग्ज जप्त, 2 आरोपींना अटक। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणानंतर आता कळंबमध्ये सुद्धा नशेचा नवीन प्रकार समोर। कळंबमध्ये 2 तरुणांचा नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। कॅरीबॅगच्या साह्यानं दोघे तरुण नशा करताना पाहायला मिळाले। कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट, तर दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी। 9 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आता आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी। सीईटी प्रवेश परीक्षेला सुरुवात झाल्यानंतर आता 43,000 विद्यार्थ्यांनी एमएसटी सीईटी परीक्षा दिली। दोन्ही सत्रात मिळून 46,778 जणांनी नोंदणी केल्यानंतर 22.55% विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याची माहिती। गृहप्रकल्पांची माहिती जाहिरातींमध्ये ठळकपणे छापा, अन्यथा 50,000 दंड। महारेराचा बिल्डर्सना सज्जड इशारा। कल्याण ग्रामीणमधील खोणी गावात देवाची चोरी, तर शेतात पूर्वजांपासून उपासनेसाठी आलेल्या वेताळेश्वर देवाची दगडी मूर्ती आणि 2 पितळी समया चोरीला। दादर पश्चिमेच्या सर्व रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी। दरम्यान मुंबईतील अटल सेतूची थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडणी देण्यासाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यात येणार। 15 एप्रिलपासून हा पूल बंद होण्याची शक्यता। मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर 16 एप्रिलपासून एसी लोकल सेवांमध्ये वाढ होणार, तर एसी लोकलमध्ये 14 सेवांमध्ये वाढ करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय। यासोबतच मध्य रेल्वे अंडरसंलग्न एसी लोकल सुद्धा वापरात आणणार। पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरामध्ये व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी, तर 5 कोटींची खंडणी मागत व्हॉइस नोटवरून धमकी दिल्याची तक्रार। धमकीसाठी पाकिस्तानातील मोबाईल क्रमांक वापरण्यात आल्याची माहिती। जुन्या वाहनांच्या लिलावातनं पुणे महापालिका मालामाल। 473 वाहनांचा टप्प्याटप्प्यानं लिलाव। महापालिकेला यातनं 10 कोटींचं उत्पन्न। पुण्यामध्ये नियम तोडणाऱ्यांकडून पुणे आरटीओकडून 17 कोटींचा दंड वसूल। आरटीओच्या वायुवेगकडून 66,000 वाहनांवर कारवाई। उन्हाळी सुट्ट्यांमुळे पुण्यातल्या ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी पुणे दर्शन बस सेवा, तर पुणे महानगर परिवहन मंडळाकडून ही बस सेवा सुरू करण्यात आली। डेक्कन जिमखाना आणि पुणे स्टेशनपासून सुरू होते ही पुणे दर्शन बस सेवा। पुण्यातील शिवाजीनगर डेक्कनमध्ये सलग 3ऱ्या दिवशी पाणी पुरवठा विस्कळीत, तर या विभागांना पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे नागरिकांना त्रास। पुण्यातील पीएमपी बसेसमध्ये आता एआयचे कॅमेरे बसवण्यात येणार। अंतिम मंजुरीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला। बांधकामाला परवानगी देताना एनओसी घ्या, पुणे महापालिकेच्या पीएमआरडीला सूचना। पावसाळ्यामध्ये मागील वर्षी पालिकेत नव्यानं समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये तब्बल 292 ठिकाणी पावसाचं पाणी साचल्याचं समोर। नागपूरच्या बोटीबोरी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम आता रखडलं। उड्डाणपुलावरून 24 डिसेंबर 2024 पासून वाहतूक बंद। दुरुस्तीचं काम 6 महिन्यांपासून सुरूच। नांदेडमध्ये सलग 3ऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। केळीसह पिकांचं प्रचंड नुकसान। अर्धापूर तालुक्यातल्या आंबे गावात घरावरील पत्रे सुद्धा उडाले। पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। ज्वारी, गहू, बाजरी आणि फळबागांचे यामुळे नुकसान होण्याची शक्यता। अमरावतीमध्ये 2ऱ्या दिवशी अवकाळी पाऊस, तर तुफान वाऱ्यामुळे काही भागात बत्तीगुल, तर भुईमूग, तीळ, टरबूज, खरबूज, संत्रा, कांदा आणि आंबा पिकाचे यामुळे नुकसान होण्याची भीती। धाराशिवच्या उमरगा परिसरामध्ये गारपीट। अवकाळी पावसानं आंब्याच्या बागांचं मोठं नुकसान। मुरुम परिसरातील मुळूज आणि परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान। आंबे गळून पडल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। नाशिकमध्ये उच्चांक तापमानानंतर आजपासून पारा कमी होणार, तर हवामान विभागाकडून संकेतस्थळावर माहिती। कडक उन्हापासून नाशिककरांना आठवडाभर तरी दिलासा मिळण्याची शक्यता। वाशिमच्या भर जहागीर या ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट। प्रशासनाकडे आता या संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी। सोलापूर शहरातील अनेक भागात अद्यापही गढूळ पाण्याचा पुरवठा। भवानीपेठ, मराठा वस्ती, शिवगंगा मंदिर अशा अनेक भागामध्ये दूषित पाणी।
जळगावच्या चाळीसगावमध्ये भर उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी, अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज तर अनेक घरातील नळांना तोट्या नाहीत. लातूरच्या गोंदे गावातील शेतकऱ्यांचा 12 वर्षांपासून शेत रस्त्यासाठी लढा तर शासकीय मदत होत नसल्यामुळे शेतकरी या ठिकाणी हवालदिल. प्रचंड उन्हाचा बाजारपेठेतील भाजीपाल्याला फटका, धुळ्यातील पाचकंदील भागामधील भाजी विक्रेते त्रस्त, भाजीपाला टवटवीत ठेवण्यासाठी विक्रेत्यांची चांगलीच कसरत. धुळ्यातील विविध बाजारांमध्ये हापूस आंबा दाखल तर 1 डझन आंब्याला 800 रुपयांचा दर, बाजारात बदाम, केशर या जातीचे आंबेही दाखल. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातल्या गोमाई नदीच्या पुलाचं काम 1.5 वर्षांपासून रखडलेलंच. स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर न झाल्यामुळे पुलाचं काम रखडल्याची माहिती.